काय तुमच्याकडे पण असेच बंद पडलेले पंखे आहेत? तर आज ह्या पंख्यापासून बघा मित्रांनो, आपण अशी वस्तू तयार करणार आहोत, अशी वस्तू तयार करणार आहोत की तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिली नसेल अशीच वस्तू आपण आज ह्या पंख्याच्या जाळीपासून वस्तू तयार करणार आहोत. कशापासून? पंख्याच्या जाळीपासून. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी बघा ह्या जाळीपासून वेगळ्या वेगळ्या वस्तू अशा तयार केल्यात, पण आपण आतापर्यंत कुणीही अशी वस्तू तयार केली नसेल अशी आपण वस्तू तयार करणार आहोत. आता बऱ्याच जणांनी बघा ह्याची भांडी ठेवण्याची जाळी वगैरे अशा पुढच्या ह्या पंख्याच्या जाळीपासून भांडी ठेवण्यासाठी जी जाळी असते किंवा त्याला ते अडकवण्यासाठी चमच्याची ह्याची जाळी बनवलेली असते, पण आपण अशी सगळ्यात वेगळी अशी ह्या जाळीपासून बघा आज आपण असा जुगाड करणार आहोत आणि अशी वस्तू तयार करणार आहोत की ते तुम्ही कधीही कुठेही पाहिली नसेल. अशीच आपण आज ह्या पंख्याच्या जाळीपासून एक वस्तू तयार करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आता भरपूर असा उन्हाळा वाढलेला आहे आणि उन्हाळा वाढल्याच्या नंतर बघा बऱ्याच जणांनी पंखे वगैरे घेतलेले आहेत आणि आता उन्हाळ्यामध्ये बघा बऱ्याच जणांच्याकडे आता पंखे सुरू आहेत. कूलर घेतल्यात, कोणी नवीन नवीन पंखे घेतल्यात आणि जे जुने जे आपले पंखे होते बघा बऱ्याच जणांच्या घरी आता पंखे जे होते ते 2-2, 3-3, 4-4 वर्षे किंवा 5 वर्षे असे वापरून बघा असे जुने झालेत आणि बिघडलेत, कायचे पंखे जळालेत. आणि मग अशा वेळेस आपण पंखे काय करत असतो तर भंगारामध्ये विकत असतो किंवा हे जे पंखे आहेत ते आपल्या आडगळीच्या खोलीमध्ये किंवा कुठेतरी इतरस्त आपण फेकून देत असतो, त्याचा वापर कुठेही होत नसतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे बघा, तर आपल्याही घरात असा जर पंखा असेल टेबल फॅन आणि त्याच्या पुढं जी जाळी असेल त्या जाळीपासून आज आपण अशी वस्तू तयार करणार आहोत की आजपर्यंत तुम्ही कुठेही पाहिली नसेल. असाच आपल्या जुगाडाचा व्हिडिओ असतो बघा. तर चला मग आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि ह्या जाळीपासून आपण अशी वस्तू तयार करणार आहोत आणि ती वस्तू काय आहे ती वस्तू आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, कुठेही स्किप करायचा नाही. जर स्किप केला तर तुम्हाला कुठेही कळणार नाही की आपण काय वस्तू तयार केली आणि कशी कशी तयार केली ती. आणि ही वस्तू बघा तुम्हीसुद्धा तयार करणार आहात, तुम्हीसुद्धा ही वस्तू बघितल्याच्या नंतर. कारण कसं आहे की आता भरपूर उन्हाळा वाढलेला आहे आणि ह्या वस्तूपासून आपण उन्हाळ्यासाठीच वस्तू तयार करणार आहोत. म्हणजे ज्या सीझनला जो सीझन चालू आहे त्याच सीझनची आपण वस्तू तयार करणार आहोत, जेणेकरून त्या सीझनमध्ये आपल्याला उपयोगी 100% पडणार आहे. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि तुमच्याकडे असाच पंखा बिघडलेला बंद पडलेला असेल तर त्या पंख्याची सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, जी जाळी आहे ती जाळी आपल्याला पुढची जी साईट आहे, पाठीमागची नाही साईट, पुढची साईट, तर ही पुढची साईट आपल्याला पाहिजेत आहे. त्याच्यामुळं आपण काय करूया, हे बिघडलेल्या पंख्याचीच म्हणजेच जी जाळी आहे ती आपण काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने हा पंखा आपला ओपन झालेला आहे आणि ही जी जाळी आहे ह्या जाळीपासूनच आपण वस्तू तयार करणार आहोत, तीही उन्हाळ्यासाठी. आणि ती वस्तू खूप म्हणजे खूप छान आणि खूप महत्त्वाची होणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो बघा, ही अशी जाळी घेतलेली आहे आपण आणि ही जाळी घेतल्याच्या नंतर आपण काय घेतलेलं आहे, ही अशी एक बॉटल घेतलेली आहे. आता असं बघा उन्हाळा चालू आहे, तुम्हाला तर मगाशीच म्हटलं आहे मी की उन्हाळा चालू असल्यामुळं काय उन्हाळ्याच्याच वस्तू आपण उन्हाळ्यामध्येच वापरून उन्हाळ्यासाठीच वापरण्यासाठी आपण तिचा उपयोग करणार आहोत. तर ही कोल्ड्रिंकची बाटली आहे, उन्हाळ्यामध्ये बघा आपण शीतपेय पित असतो त्याची ही बाटली आहे, हिचा एक वापर करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे ही आहे बरणी. तर ही बरणी बघा कुठेही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा आपण कधीतरी शेंगदाणा लाडू वगैरे काहीतरी आणत असतो किंवा लहान मुलांना आपल्या घरातील चॉकलेट आणत असतो किंवा डिंक लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू म्हणा किंवा चॉकलेट, अशा चॉकलेटच्या भरण्या किराणा मालामध्ये मेडिकलमध्ये कुठेही मोकळे उपलब्ध असतात. आणि सहजपणे आपण दुकानदाराकडे गेलो आणि त्यांना जर म्हटलं आपल्याला एखादी भरणी द्या तर ते लगेच सहजपणे देऊन टाकतात, तीही फुकटामध्ये, त्याला काही रुपये शुल्क आकारत नाहीत ती. आणि मग अशी भरणी आणि ही अशी एक कोल्ड्रिंकची बॉटल आणि ही अशी पंख्याची जाळी, ह्याच्यापासून आपण अशी वस्तू तयार करणार आहोत की तुम्ही बघताक्षणी तुम्हालासुद्धा वाटेल वाह की अशी वस्तू आम्ही अजूनपर्यंत कधी बघितली नव्हती. आणि बघितली तर आम्हीसुद्धा अशीच वस्तू तयार करणार आहोत आणि त्याचा वापर उन्हाळ्यातच करणार आहोत. तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतलं, आता असा एक कटर घ्यायचा आहे आपल्याला, चाकू कटर.
आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया की ह्याच्यावरती जे आवरण आहे, जे कंपनीचं पॅकिंग आहे ते आपल्याला घ्यायचं आहे काढून. आणि तशाच पद्धतीने आता ह्याच्यावरती बी आवरण आहे ते सुद्धा आवरण आपल्याला काय करायचं आहे, हे चाकू किंवा कटरच्या साहाय्याने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे बघा आवरण. तर अशाच पद्धतीने हे आवरण आपण आता काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी बॉटल घेतलेली आहे आणि भरणी घेतलेली आहे, तर भरणी आपल्याला काय करायचं आहे बघा, आता ही कट करायची आपल्याला भरणी काय करायची आहे, कट करायची आहे. तर ह्या भरणीचा जोड बघा इथं एक आहे आणि इथं असा जोड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे दिसत असेल बघा तुम्हाला, इथून हे असा भरणीचा जोड आहे बघा कंपनीचा, इथून असा दिसत आहे तुम्हाला, इकडे एक आणि इकडे एक. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की हा जो जोड आहे इथून आपल्याला हा चाकू जो आहे, जो चाकूचा कटर आहे तो ह्या भरणीमध्ये आपल्याला हे करायचा आहे आणि ह्याने हे असा इथपर्यंत कापून घ्यायचं आहे बघा, हा अर्धा जोड. तशाच पद्धतीने काय करायचं आहे, इकडचा जो जोड आहे ते पण हे अशाच पद्धतीने आपल्याला हे असा कापून घ्यायचा आहे बघा. आणि कटर कार आहे त्याच्यामुळे आपल्या हाताची काळजी घ्यायची आपल्याला. आता काय केलं आहे आपण, काळजी घेऊन हाताचे हे कटरने कापत आहे. तर इकडचा भाग पण आपल्याला असाच ठेवायचा आणि वरचा भाग पण असाच ठेवायचा आहे. आणि जिथं आपण ह्या इथून कापलं होतं इथून आपल्याला हे जे कटर घुसवायचं आहे आणि हा भाग जो जेवढा आहे ते बघा आपल्याला इकडच्या जो जोड आहे आपला त्या जोडापर्यंत आपल्याला हा कापून घ्यायचा आहे बघा. तर ही बाजू झाली बघा आपली कापून. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ही बाजू कापून झाल्याच्या नंतर इकडची जी बाजू आहे, ही जी बाजू राहिलेली आहे ही सुद्धा बाजू आपल्याला काय करायचं आहे, इथून कापून घ्यायची बघा. आणि हाताला सांभाळत आपल्याला काम करायचं आहे, नाहीतर कटर किंवा चाकू हा लागून घ्यायचा आणि तुम्ही. तर शांतपणे आणि व्यवस्थित हळूहळू आपल्याला हे काम करायचं आहे. तर ही झाली बघा आपली ही अर्धी भरणी अशी कापून झाली बघा, दिसतंय का, अर्धी भरणी कापून. हा भाग पण आपण तसाच ठेवला आहे, हा भाग पण आपण तसाच ठेवला आहे आणि ही अर्धी भरणी आपण कापून घेतलेली आहे. आता हे ठेवूया आपण साईडला. त्याच्यानंतर ही जी कोल्ड्रिंकची बाटली होती आपली, हे बघू शकता तुम्ही. तर ही काय करायची आपल्याला, आता हिचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला. तर हिला सुद्धा बघा इथं जोड आहे, असा जोड आणि इकडे एक जोड आहे. तर ह्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत. तर इथं सुद्धा आपण हा कटरचा उपयोग करून ही बॉटल आपण त्याच जो जोड बाटलीचा होता त्याच्यावरती ठेवून आपल्याला ही बॉटल बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची. आता अर्ध्या अर्ध्या पद्धतीने तसंच पद्धतीने होते बघा, कारण चाकू आपला छान आहे, म्हणजेच कार आहे. तशाच पद्धतीने बघा आता इकडल्या साईडने पण आपल्याला काय करायचं आहे, या बाटलीचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे बघा. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, इथलं जे टोपण आहे त्यात आपल्याला टोपण काढून घ्यायचं आहे बघा. आणि इकडचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर चला आता घेऊया आपण हे कट करून, ह्याचे दोन भाग करून. तर हे बघा जे कोल्ड्रिंकची बॉटल होते तिचे दोन भाग आपण करून घेतलेत. आणि आता काय करायचं आहे बघा, हे बॉटलचे दोन भाग केल्याच्या नंतर आपल्याला अशी एक बॉटल ठेवायची आहे. आणि अशी बॉटल ठेवल्याच्या नंतर बघा काय करायचं आहे की इथून एक हे अशी तार घेतलेली आहे आपण, जे आपल्या वायरिंगमध्ये जे येते आपले तार, ते तार घेतलेले आहे बघा. आणि तार घेतल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे की ह्या खालच्या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथं हे तार आता लावून घ्यायची आपल्याला.
तर इथं घेऊया आपण तार लावून. आणि काय होतं आहे बघा, तर आपल्याला इथं हे तार लावताना इथं एक होल करायचं, इथं एक होल करायचं ह्या बॉटलला, इथं आणि इथं आणि इथं आणि इथं. अशाच पद्धतीने इथं पण आपण होल करून घ्यायचे. आपण साधारणतः सुईने आपण ह्याला घेऊया आता होल करून आणि त्याच्यानंतर लावून घेऊया आपण इथं तार. तर बघा हे तार आपण होल करून आता वळवून घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, ही जाळी पलटी करूया. आणि पलटी करून घेतल्याच्या नंतर हे बघा, हे जे तार आहेत ते आपण इथं आवळून घेऊयात. ही पण तार तशाच पद्धतीने आपण काय करूया, इथं आवळून घ्यायचे तार आपण. आता हे तार आवळून झालेले आहेत. हे अशा पद्धतीने हे पहिले आपली कोल्ड्रिंकची बाटली बसलेली आहे. त्याच्यानंतर बघा हे तशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला तारा वळवून घ्यायच्यात. ज्या पद्धतीने आपण ती बॉटल घेतली त्याच पद्धतीने साधारणतः एवढं अंतर घेऊन आपल्याला काय करायचं, ही तारा ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्यात बघा. परत तशाच पद्धतीने आपण ह्या साईडला पण काय करूया, हे आपण बॉटलला आपण सुईने होल करून घेतलं होतं या दोन्ही साईडला. तशाच पद्धतीने ही बाजू खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आपल्याला. आणि हे पण आपल्याला काय करायचं आहे, इथं जोडून घेऊया आपण. तर तुम्ही बघत आहात या अशा पद्धतीने आपण ही तारा वळवून घेतो आहे. आणि या साईडला आपण काय करायचं आहे, पलटी करायचं आहे, जेणेकरून हे जो भाग आहे तो आपला व्यवस्थित इथं अडकला पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे तारा छान पद्धतीने बघा आवळून घ्यायच्यात. ही पण ह्या साईडने अशी ही तारा आवळून घेऊ आपण, म्हणजेच हे फिट करून घेऊ. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे दोन आपलं तयार झाले. आणखीन पण तुमच्या लक्षात आलं नसेल बघा आता की ही वस्तू काय तयार झाली. आता आपली हे कोल्ड्रिंकच्या बॉटल तर झाल्या, मग आता हे राहिलं आपलं भरणीचं काम. आता या भरणीलासुद्धा आपण काय करायचं आहे बघा, या ज्या आपण अशा तारा घेतल्या होत्या त्याच पद्धतीने आपण ह्या भरणीलासुद्धा आपण काय करणार आहोत, ज्या पद्धतीने आपण ज्या बॉटलला म्हणजे कोल्ड्रिंकच्या बॉटलला अडकवलेलं होतं तशाच पद्धतीने बघा आपण आता ही जी भरणी आहे त्या भरणीलासुद्धा आपण काय करायचं आहे, आता या ठिकाणी असं पॅक करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आता आपले जाळीचं तयार झालं आहे. आपण जे काही स्ट्रक्चर तयार केलं आहे ते, तर इथं एक कोल्ड्रिंकची बॉटल बसवली, इथं बसवली आणि इथं आपण भरणीचा उपयोग केला आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, ही जी पलटी बाजू करायची आणि हे थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, आवळून घ्यायचं आहे प्रत्येक ह्याच्या जागेवरचं. प्रत्येक जागेवरचं आपल्याला हे थोडं थोडं आवळून घ्यायचं आहे. आणि राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, हा कट करून घ्यायचा आहे बघा. तर अशा पद्धतीने हे ताराचा राहिलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचे प्रत्येक ठिकाणचं. आणि हे आपलं जे जाळीचं खालचं भाग आहे ते कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं त्याची तोंड आहेत ते खाली करायच्यात. आणि परत एकदा आपल्याला काय करायचं आहे बघा, हे कट करून झाल्याच्या नंतर जी जाळी आहे ते आपल्याला आता सरळ करून घ्यायची बघा. ही सरळ करून घेतली आणि त्याच्यानंतर परत आपण काय करायचं आहे, असे जे वायरीचे तुकडे आहेत ते परत घ्यायचेत आपल्याला. आणि ते काय करायचे बघा, आपल्याला 4 ठिकाणी बांधायचेत समान अंतरावरती 4 ठिकाणी आपल्याला
हे निघणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ही एक बाजू झाली. त्याच्यानंतर ह्याच्या फेस टू फेस आपल्याला बघा आता ह्याची समोरच्या बाजूलाच अशा पद्धतीने ही वायर ही अशी पॅक करून घ्यायची. आणि साधारणतः बघा आता हे एवढं अंतर झालं आहे, त्याच अंतराने आपल्याला काय करायचं आहे, समान अंतर झालं आहे, परत ह्या साईडला एक बांधायची आणि ह्या साईडला एक बांधायची. तर चला आता तीसुद्धा वायर आपण घेऊया समान अंतरावरती बांधून. आणि पॅक करायचं आहे बघा, जेणेकरून हे निघलं नाही पाहिजेत. तर हे झाले आपले चौथे पण वायर बांधून. आणि हे बघा अशा पद्धतीने आता हे शिक्क्याच्या पद्धतीने आता आपलं हे थोडंसं, पहिले बघा टोपली वगैरे मांडायला शिक्कं करायची लोक, तशा पद्धतीने आता हे तयार झालं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपला स्ट्रक्चर दिसतो आहे बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने आता तुमच्या लक्षात अजून पण आलेलं नसेल, पण जरी नसेल आलं तरी बघा थोड्या वेळाने काय आपण तयार केलं ती. आणि इथं काय करायचं आहे बघा, आपल्याला ही जी वायर आहे त्याला आपल्याला छानशी गाठण मारून घ्यायची. तर हे अशा पद्धतीने आता हे समान अंतरावर तयार झालं आहे आपलं बघा. तर चला आता हे तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढं काय करायचं ते सांगतो. तर चला. तर फायनली बघू शकता मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. म्हणजे जे काय आपण वस्तू बनवली ती कशापासून बनवली तुम्ही तर बघू शकता की आपण एक पंख्याची, जो जळलेला घरचा पंखा होता त्याची जे आपण पुढची बाजू असते ती जाळी घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक आपण बरणी घेतलेली आहे आणि एक कोल्ड्रिंकच्या बाटली घेतलेली आहे. आणि ती आपण आता फायनली आलेलं आहे आंब्याच्या झाडाजवळ. आणि आता हे जे आहे आपण स्ट्रक्चर बनवलेलं, हे अशा पद्धतीने आपण काय करूया, आता आंब्याच्या झाडाला ह्या वायरीने काय करूया, आपण पॅक करून घेऊया. तर हे अशा पद्धतीने हे पॅक करून झालेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणता दादा हे जे काय तुम्ही बनवलं आहे हे झाडाला का अडकवलं आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला आता. तर आता बघा आपण ह्याच्यामध्ये ही जी भरणी आपण घेतलेली होती मोकळी रिकामी, जे कुठेही किराणा मालामध्ये किंवा मेडिकलमध्ये उपलब्ध असते, त्याच्यामध्ये आपण बघूया आता हे पाणी ओतलेलं आहे. आपण काय ओतलेलं आहे, आपण पाणी ओतलेलं आहे. आणि पाणी ओतल्याच्या नंतर बघा आता आपण ज्या आपण दुसऱ्या वस्तू जे घेतल्या होत्या, जी बॉटल आपण जी घेतलेली आपण कोल्ड्रिंकची, त्याच्यामध्ये आपण टाकूया आता गहू. तर हे अशा पद्धतीने आता आपण गहू टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी जी आपण अर्धी बॉटल कापलेली होती कोल्ड्रिंकची, त्याच्यामध्ये टाकूया आपण तांदूळ. तर हे अशा पद्धतीने फायनली बघा आपली जी काय आहे ती वस्तू आता तुमच्या लक्षात आलेलीच असेल बघा मित्रांनो. तर आपण बऱ्याच वेळा जे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत असतो आणि त्यापासून सुद्धा आपण टिकाऊ वस्तू बनवल्याच्या नंतर बघा ती वस्तू उपयोगाची पडावी, रोजच्या जीवनामध्ये उपयोग व्हावा. तर तुम्ही म्हणता ना आता ह्याच्यामधून काय साध्य केले, तर मित्रांनो आता भरपूर असा उन्हाळा वाढलेला आहे. आणि उन्हाळा वाढल्याच्या नंतर बघा पशुपक्ष्यांना तहान लागते, परत चारा मिळत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एकतर आपण हे बांधतानाच आपण हे कुठं बांधलेलं आहे की हे आपण झाडाला बांधलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना सावली पण भेटलेली आहे. दुसरं म्हणजे त्यांना ह्याच्यावरती बसून छानपैकी निवारा पण झालेला आहे. दुसरं म्हणजे त्यांना खाण्याची सोय पण झालेली आहे. हे जो बघू शकता तुम्ही, ह्या त्यांना चाऱ्याचा उपयोग म्हणजे चारा जो आहे तो चारासुद्धा त्यांना उपयोगी पडलेला आहे. परत त्याच्यानंतर पाणीही त्यांची म्हणजे जी खाण्यापिण्याची जी सोय आहे त्या आपण ह्या रिकाम्या पंख्याच्या जाळीपासून केलेल्या आहे. याच्यामध्ये पाणी आहे, याच्यामध्ये तांदूळ आहेत आणि याच्यामध्ये गहू आहेत. तर मित्रांनो हा जो मी जुगाड केलेला आहे ह्या पंख्यापासून, म्हणजे जो पंखा आपला बंद पडका पंखा होता उन्हाळ्यामध्ये आपण टाकून देत असतो बंद पडल्याच्या नंतर, तर मित्रांनो हे जे मी जुगाड जो तयार केलेला आहे तो जळलेल्या पंख्यापासून तयार केलेला आहे आणि आपल्या जे रिकाम्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि बरणीपासून केलेला आहे. तर हा जुगाड जो आहे तो आपलं पक्ष्यांसाठी खाणं पिणं, निवारा, परत थंड हवा आणि पाण्याची सोय केलेली आहे. हा जर जुगाड मला तो मी जे तयार केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल
तर नक्कीच आपल्या भावाला लाईक आणि कमेंट करायची. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जर असा जर बंद पडका जर पंखा असेल त्याची जाळी घ्यायची, एखादी बरणी घ्यायची, कोल्ड्रिंकच्या बॉटल घ्यायच्यात. तुम्हाला अशी बरणी नाही भेटली तर तुम्ही पाण्याची बॉटलसुद्धा घेऊ शकता. आपली जी 10 रुपयावाली बिस्लरीची ह्याची बॉटल जी भेटते तर तीसुद्धा वापरू शकता. अहो डोकं लावलं तर काय पण होतं. आणि जर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा असेल ना तर त्याच्यामुळं जेवढ्या गोष्टी अशक्य वाटते त्या गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचा हा जुगाड करा आणि पशुपक्ष्यांना चारा, पाणी आणि निवाऱ्याची आणि थंड हवेची सोय करा. ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे करून पुण्यही प्राप्त करू शकता, मुक्या प्राण्यांना अन्न पाणी देऊन, निवारा देऊन, चारा देऊन. तर मित्रांनो आवडले असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. तर चला भेटूया नवीन अशाच आपल्या जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.